नमस्कार मंडळी, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोनिका डॉक्टरांना म्हणत असते की डॉक्टर मला काही दिसत का नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मोनिका मॅडम प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. मोनिका त्यांच्यावर चिडत असते आणि म्हणत असते की इथं मला दिसत नाही आहे आणि मी शांत कशी काय होऊ. पिहूला ती जवळ बोलवत असते. पिहू म्हणते की मम्मा मी इथेच आहे आणि घरातले सर्वजणसुद्धा इथेच आहे. तर मोनिका म्हणत असते की पिहू बाळा मला काहीच दिसत नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता ग्रँडमदरला फोन कर. तितक्यातच डॉक्टर साठे तिथे आलेले असतात. डॉक्टर साठे आता मोनिकाचे डोळे चेक करतात आणि बघत असतात. सर्वांना ते सांगतात की यांच्या डोळ्याला तर कुठलीही इंजुरी झालेली नाही आहे. डॉक्टर साठे आता सर्वांना बाहेर काढून देतात आणि म्हणतात की प्लीज तुम्ही सर्वजण बाहेर जा, इथे गर्दी करू नका. तर मल्हार आणि पिहू दोघंच जण तिथे थांबलेले असतात. बाकी सर्वजण बाहेर निघून जातात. डॉक्टर साठे आता मोनिकाला चेक करत असतात. मोनिकाच्या डोळ्यात औषध टाकतात आणि मोनिकाला विचारत असतात की आता तुम्हाला सगळं काही दिसतंय का. मोनिका पुन्हा म्हणते की नाही डॉक्टर मला काहीही दिसत नाही आहे, तुम्ही प्लीज काहीतरी करा, मी बघूच शकत नाही आहे. डॉक्टर साठे म्हणतात की कदाचित ॲक्सिडेंटमुळे तुमची दृष्टी गेली आहे, ते मेंदूशी निगडीत आहे, त्यामुळे आपल्याला काही टेस्ट पण करून घ्याव्या लागतील, आपल्याला MRI वगैरे करावं लागेल. तेव्हा मोनिका म्हणते की याचा अर्थ मी आंधळी झाली आहे. मी हे कधीच सहन करू शकत नाही असं म्हणून मोनिका आता विचित्र वागायला सुरुवात करते. मोनिका आता कोणाचंच ऐकत नसते आणि मुद्दाम आता ती बेडवरनं उठते आणि जोरात खाली पडते. सर्वांना असं वाटतं की नाही मोनिका आता आंधळीच झाली आहे. तितक्यातच विक्रम आणि इलासुद्धा येतात. विक्रम आणि इला आल्यावर मोनिका रडायला लागते. तिला मिठी मारून मोनिका रडत असते आणि म्हणत असते की मम्मा हे सर्व काय होऊन बसलं. विक्रम आता मुद्दाम मल्हारला म्हणतो की काय माझ्या लेकीचा काय जीव घेताय का तुम्ही. तेव्हा मोनिका म्हणते की नाही डॅड, इथं कोणीही माझा जीव वगैरे घेत नाही. इनफॅक्ट मी स्वतः माझा जीव द्यायला गेले होते, म्हणून देवाने मला आंधळं केलंय. माझंच चुकलं, माझ्या पापांची शिक्षा मला दिली. ना मी शुभंकरसोबत चांगलं रिलेशन बिल्ड करू शकले आणि ना मी मल्हारची बायको होऊ शकले. आणि पिहूची तर चांगली आई होण्याचा मी ट्राय केला, परंतु तिने सुद्धा मला नाकारलं. मग आता माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे. त्या दिवशी मल्हारने डिवोर्स पेपरवर सह्या करून दिल्या आणि मला असं वाटलं की माझं आयुष्य संपलं. आणि मग माझ्या डोक्यात सुसाईडचे वाईट विचार येऊ लागले. मला असं वाटलं की परंतु सगळं संपवण्याच्या आधी मला माझ्या पिहूला एकदा मिठीत घेऊन सॉरी म्हणायचं आहे. मला तिला हग करायचं होतं, तिला सॉरी म्हणायचं होतं, आजपर्यंत केलेल्या पापांची तिच्याकडे माफी मागायची होती. म्हणून त्या दिवशी मी मध्यरात्री घरामध्ये गेले. गार्ड झोपलेला होता. माझ्याकडे घराची दुसरी चावी होती आणि मग मी त्याने दरवाजा उघडला. मी जेव्हा स्वराच्या रूममध्ये आले तेव्हा स्वरा आणि पिहू एकत्र झोपलेल्या होत्या आणि मग मी पिहूला घेऊन बाहेर गेले. आणि त्यावेळी कदाचित वैदेहीने मला पिहूला बाहेर घेऊन जाताना बघितलं असेल. वैदेही एवढ्या रात्री का जागी होती हे तर मला माहीत नाही, कदाचित तिला झोप येत नसेल. मी पिहूला गाडीत ठेवलं. नंतर मी विचार केला की पिहूला जर मी झोपेत सगळं काही सांगितलं तर पिहूला कळणार नाही आणि त्यामुळे पिहूला मी तिथेच लॉनवर ठेवलं. आणि तितक्यातच कसला तरी आवाज झाला म्हणून मी गेटकडे गेले. मी खूपच पॅनिक झाले होते आणि त्या दरम्यानच वैदेही माझ्या गाडीत येऊन बसली. आता मला माहीत नव्हतं की वैदेही माझ्या गाडीत बसली आहे. त्यानंतर मी गाडी चालवत होते. घाटाच्या दिशेने आम्ही जात होतो. मला अजूनही माहीत नव्हतं की वैदेही माझ्याच गाडीमध्ये बसलेली आहे. नंतर मी विचार केला की आता मी सुसाईड करायला चालली आहे तर एकदा मल्हारलासुद्धा सॉरी बोलून देते. आणि मग मी मल्हारला व्हॉईस नोट टाईप करत होते. आणि त्याचवेळी वैदेही कुठून आली काय माहिती आणि तिने माझ्या हातातून मोबाईल हिसकावला. मीच खूप घाबरले होते की वैदेही अचानक कशी काय इथे आली. वैदेही मला विचारायला लागली की तू पिहूला कुठे घेऊन जात होती, तुला पिहूला किडनॅप करण्याचा काही प्लॅन वगैरे होता का आणि तू तुझी लाईफ का संपवते. ती मला चांगलं सांगत होती की तू तुझी लाईफ नको संपवूस. हे बघ मला माहिती आहे की तुझा डिवोर्स झाला आहे, तुझी मुलगी तुझ्यापासून लांब गेली आहे, परंतु लाईफ संपवण्याचा काहीच अर्थ नाही आहे. मला काय करावं तेच कळत नव्हतं. वैदेही मला तो फोन देत नव्हती. माझ्या हातातून फोन हिसकावत होती आणि मी वैदेहीकडनं फोन हिसकावत होते. आणि त्याच दरम्यान मला कळलंच नाही की माझा पाय कधी एक्सिलेटरवर पडला आणि गाडी पुढे गेली आणि आमचा ॲक्सिडेंट झाला. आणि मग त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही की मी हॉस्पिटलमध्ये कशी आली, काय झालं, काहीच माहीत नाही. देवाने तर आता मला आंधळंसुद्धा करून टाकले, माझ्या पापांची शिक्षासुद्धा मला दिली आहे. नंतर मोनिका मल्हारला म्हणत असते की मल्हार वैदेही कुठे, मला वैदेहीला सॉरी म्हणायचं आहे, आत्ताच्या आत्ता तू मला वैदेहीकडे घेऊन चाल. मला तिला सॉरी म्हणायचं आहे की माझ्यामुळे उगाच ती फसली आहे. ती बिचारी तर मला वाचवण्याचाच प्रयत्न करत होती. सर्वजण शांत बसलेले असतात. मोनिका म्हणते की तुम्ही सर्वजण शांत का बसलेत. मला तिला सॉरी म्हणायचं आहे, मला तिची माफी मागायची आहे. वैदेही ठीक तर आहे ना. तर मल्हार सांगतो की मोनिका वैदेहीचा अजून काहीही पत्ता लागला नाही आहे. मोनिका रडायला लागते आणि म्हणत असते की प्लीज कोणीतरी जाऊन तिला तिकडे शोधा, ती तिकडेच कुठेतरी पडलेली असेल.
मल्हार मोनिकाला म्हणत असतो की मोनिका तू टेन्शन घेऊ नकोस, जे काही करायचं आहे ते मी करतो असं म्हणून मल्हार आता तिथून निघून आलेला असतो. विक्रम मोनिकाला म्हणत असतो की मोनिका तू अजिबात काळजी करू नकोस, तुझा डॅडा अजून जिवंत आहे आणि तुझी बेस्ट ट्रीटमेंट मी करणार आहे. मोस्ट सिनियर डॉक्टरला मी इथे बोलवणार आहे. तेव्हा ती डॉक्टर साठे म्हणते की अहो परंतु कुठलाही डॉक्टर आला तरी टेस्ट तर ह्याच कराव्या लागतील. विक्रम म्हणतो की मला माहीत नाही काही ते, परंतु मी इथे बेस्ट सिनियर डॉक्टरला बोलवणार आहे आणि माझ्या मोनिकाची ट्रीटमेंट करणार आहे. इकडे मल्हार एका व्यक्तीकडे आलेला असतो आणि त्याला विचारत असतो की तुम्हीच आहात ना ज्यांनी मोनिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तर तो माणूस म्हणतो की हो मीच आहे तो. मल्हार म्हणतो की मग तुम्हाला तिथे कोणी दुसरं दिसलं नाही का? मोनिकासोबत वैदेही सुद्धा होती, वैदेहीला तुम्ही कुठे बघितलं का? वैदेहीबद्दल तुम्हाला काही समजलं का? तर तो माणूस म्हणतो की नाही मला त्यांच्याबद्दल तर काहीच समजलं नाही आहे. मल्हार म्हणतो की प्लीज तुम्ही मला त्या स्पॉटवर घेऊन जाल का? मला प्लीज एकदा तिथे जाऊन स्वतः खात्री करून बघायचं आहे. मला खात्री आहे की माझी वैदेही तिथेच कुठेतरी असणार. तो माणूस म्हणत असतो की अहो तिथे सगळी पोलिसांची टीम कामाला लागली आहे, जर त्यांना सापडत नाही आहे तर आपल्याला कुठे सापडणार? मल्हार म्हणत असतो की प्लीज असं बोलू नका आणि मला खात्री आहे की माझी वैदेही मला नक्कीच सापडणार. तो माणूस आता म्हणत असतो की तसंही खूप उशीर झाला आहे आणि जर त्या मॅडम दुसरा जिवंत जरी असल्या तरी 24 तास होऊन गेले आणि तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतो ते. तर मल्हार म्हणत असतो की प्लीज तुम्ही काही म्हणू नका, मला फक्त तिथपर्यंत घेऊन चला. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज मला तिथे घेऊन चला. तितक्यातच आता पोलीस येतात. तावडे पोलीस आता मल्हारला म्हणत असतात की मल्हार सर आम्ही सगळीकडे शोधलं परंतु वैदेही गट्टेवार यांचा काहीही कुठेही पत्ता लागला नाही आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की कदाचित वैदेही गट्टेवार या जगामध्ये नसतील. मल्हार म्हणतो की नाही नाही असं तर कधीच होऊ शकत नाही, तुम्ही प्लीज मला तिकडे घेऊन चला ना. तावडे पोलीस म्हणतात की आता रात्र झाली आहे, आता तर आम्ही तुम्हाला तिथे नाही घेऊन जाऊ शकत. मल्हार म्हणत असतो की प्लीज तावडे साहेब तुम्ही का असं करताय, मी नाही थांबू शकत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की प्लीज तुम्ही चला. आता तितक्यात स्वरा तिथे येते आणि मल्हारला म्हणत असते की गुरुजी थांबा ना तुम्ही, ते तुम्हाला एवढं सांगताय एवढ्या रात्री जाणं बरोबर नाही आहे तर तुम्ही का ऐकत नाही आहे त्यांचं, तुम्ही नका जाऊ तिकडे. तर मल्हार म्हणत असतो की नाही स्वरा मला असं नाही करता येणार, माझी वैदेही आहे तिकडे आणि आता तर मी तिला एकटीला नाही सोडू शकत. तेव्हा स्वरा म्हणत असते की ती एकटी कुठे, तिच्यासोबत देवबाप्पा आहेत ना, आतापर्यंत त्यानेच तिला वाचवलंय ना, मग आत्ता पण तोच वाचवेल. मल्हार म्हणत असतो की नाही नाही मला जायचंच आहे आणि तो पोलिसांना म्हणत असतो की मला घेऊनच चला. तेव्हा स्वरा तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि मल्हारला म्हणत असते की मल्हार गुरुजी तुम्हाला माझी शपथ आहे, नका जाऊ. गुरुजी मला खूप भीती वाटते, तुम्ही गेले तर मी एकटी पडून जाईन. तेव्हा मल्हार म्हणतो की ठीक आहे नाही जात, परंतु तू देवबाप्पाकडे प्रार्थना करशील ना की वैदेही लवकरात लवकर येऊ देत. स्वरा आता मल्हारला मिठी मारते आणि म्हणत असते की हो गुरुजी वैदेही यायला काहीही होणार नाही. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मोनिका आता सर्वांसोबत देवाजवळ बसते आणि देवाला हात जोडत ती देवाला म्हणत असते की वैदेही सुखरूप सापडू दे. आणि तेवढ्यातच मोनिका आता दिव्याजवळ हात ठेवते आणि त्यामुळे दिवा विझतो. दुसऱ्या दिवशी मल्हार आता स्वतः पोलिसांसोबत वैदेहीला शोधण्यासाठी आलेला असतो आणि वैदेहीची ओढणी आता मल्हारला सापडलेली असते. पोलीस म्हणतात की इथून 1 किलोमीटरपर्यंत काहीही संबंध नाही आहे, म्हणजे माणूस तिथे जगूच शकत नाही. आता मला असं वाटतं की मल्हार कामत यांनी त्यांची आशा सोडून दिली पाहिजे. मल्हारला या गोष्टी ऐकून खूप त्रास होत असतो आणि तो खूप मोठमोठ्याने रडत असतो. तर मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.